हाय एव्हरीवन, आपण आज शिकणार आहोत विषय बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्ता विषयातील घटक वर्गीकरण। आणि वर्गीकरण या घटकातील जो उपघटक आहे त्याचं नाव आहे संख्या। 2.2 संख्या। मागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण संख्या मालिका समजून घेतली। संख्या मालिकेवर आधारित काही प्रश्न आपण समजून घेतलेत आणि सोडवण्यासाठी सुद्धा आपण काही प्रश्न घेतलेले होते, परंतु मला वाटत नाही की आपल्याला फार त्यात इंटरेस्ट असेल, कारण तसं दिसून येत नाही। कारण जे प्रश्न तुम्हाला सोडवायला दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे अजूनही कळवलेली नाहीत, म्हणजेच आपण किती त्यात इंटरेस्टेड आहोत हे आपल्याला कळतंय। असो, तो तुमचा प्रश्न आहे, माझं सांगणं कर्तव्य आहे, काम आहे। किती करावं काय करावं हे तुमच्यावर डिपेंड आहे। आपण आपल्या टॉपिकवर येऊया। तर आपला 2.2 हा जो काही उपघटक आहे त्या उपघटकाचं नाव आहे संख्या। संख्या म्हणजेच काय, तर वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या असतात। जर तुम्ही आता फळ्यावर पाहत असाल तर तुम्हाला विशिष्ट प्रकारच्या संख्यांविषयी माहिती लिहिलेली दिसून येते। मग त्यात ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत। पुन्हा एकदा सांगतोय, ह्या फक्त स्कॉलरशिप किंवा स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त नाहीत, तर ह्या आपल्याला दैनंदिन व्यवहार करण्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी फार उपयुक्त असतात किंवा महत्त्वाच्या ठरू शकतात। त्यासाठी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला ज्ञात असणं गरजेचं आहे। ओके, त्यात पहिली महत्त्वाची टीप आहे की दिलेल्या 4 संख्यांपैकी 3 संख्या एका गटात मोडतात आणि एक संख्या त्या गटात बसत नाही। ज्या काही 4 संख्या दिलेल्या असतात त्या 4 संख्यांपैकी 3 संख्या ह्या एका गटामध्ये मोडत असतात। म्हणजे त्यांच्यातला जो काही सारखेपणा असतो किंवा त्यांचे काही समजा पाड्यातील संख्या असतील, समसंख्या असतील किंवा अन्य प्रकारच्या काही संख्या असतील, तर त्या संख्या ह्या एका गटात म्हणजेच त्या 3 संख्या एका गटात बसत असतात आणि उरलेली जी काही एक संख्या असते ती मात्र वेगळी ठरत असते। मग ती संख्या आपल्याला निवडायची असते। निकष कोणते लागत असतात तो विचार करायचा आणि ती वेगळी संख्या आपल्याला काढायची असते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अंकांमधील फरक, समविषम संख्या, वर्ग, वर्गमूळ संख्या, घन, घनमूळ संख्या, क्रमवार संख्या आणि पाढ्यातील संख्या, ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या आपल्याला दिलेल्या असू शकतात। जी काही संख्या दिली असेल त्या संख्येत अंक किती आहे त्या अंकांची बेरीज केलेली असते, त्याचबरोबर त्यांची वजाबाकी करण्यात आलेली असते। वेगवेगळ्या प्रकारचे निकष त्या ठिकाणी लागत असतात। एकतर बेरीज असेल, एकतर वजाबाकी असेल किंवा गुणाकार, भागाकार किंवा 2 अंकांमधील फरक, त्याचबरोबर समविषम संख्या दिलेल्या असतात, वर्ग, वर्ग संख्या दिलेल्या असतात, वर्ग आणि वर्गमूळ संख्या, घन आणि घनमूळ संख्या दिलेल्या असतात, त्याचबरोबर क्रमवार ज्या काही संख्या असतात त्या देण्यात आलेल्या असतात आणि त्याचबरोबर पाढ्यातील संख्या, अशा विशिष्ट प्रकारच्या संख्या आपल्याला संख्या या उपघटकावर आधारित देण्यात आलेल्या असतात आणि त्याच्या आधारे आपण ते उदाहरण सोडवत असतो। पुढची महत्त्वाची टीप आहे, 1 ते 20 पर्यंत पाढे आपल्याला येणे अपेक्षित आहेत। 1 ते 20 संख्यांचे वर्ग आपल्याला माहिती असावेत, 1 ते 10 संख्यांचे घन आपल्याला माहिती असावेत आणि त्याचबरोबर 1 ते 100 मधील असणाऱ्या मूळ संख्या आपल्याला माहिती असाव्यात। मग ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी काही माहिती लिहिलेली आहे, त्या माहितीच्या आधारे आपण ते अधिक स्पष्ट करून घेऊया, अधिक ते आपण क्लिअर करून घेऊया। तर त्यातील आपली जी काही महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी आपण समजून घेतलं की दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, त्याचबरोबर समविषम संख्या, वर्ग, वर्गमूळ संख्या, घन, घनमूळ संख्या, अशा विशिष्ट प्रकारच्या संख्या असतात। त्यातील पहिली संख्या आपण समजून घेऊया, समसंख्या। समसंख्या म्हणजे काय हे पहा। समसंख्या अगदी सोपा आहे। समसंख्यांची जी काही व्याख्या आहे समसंख्याची ती कशी आहे, ज्या संख्येस 2 ने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात। पहा,
ज्या संख्येस 2 ने निशेष भाग जात असेल तर ती समसंख्या असते. किंवा दुसरं काय सांगितलेलं आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर ती संख्या असते समसंख्या. दुसरा आहे विषम संख्या. विषम संख्या त्याची व्याख्या काय आहे तर ज्या संख्येस 2 ने निशेष भाग जात नाही किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्या संख्येस विषम संख्या असे म्हणतात. पहा, जर 2 ने निशेष भाग जात नसेल तर ती विषम संख्या असते किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील तर ती संख्या असते विषम संख्या. पुढचा मुद्दा पहा, जोडमूळ संख्या. आता जोडमूळ संख्या म्हणजेच काय तर ज्या दोन क्रमवार संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. आणि या ठिकाणी उदाहरण म्हणून आपल्याला दिलेले आहे 3 व 5 ही एक जोडमूळ संख्यांची जोडी झाली. 5 व 7, 11 व 13, 17 व 19, 29 व 31, 41 व 43, 59 व 61, 71 व 73 अशा एकूण जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत? 8 आहेत 1 ते 100 मध्ये. ओके, पुढचा मुद्दा आहे मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजेच काय तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने व्याख्या तयार झालेली आहे, ते आपण समजून घेऊया. ज्या संख्येला फक्त 1 किंवा त्याच संख्येने भाग जात असेल, ज्या संख्येला 1 किंवा त्याच संख्येने भाग जात असेल ती संख्या असते मूळ संख्या. ओके, लक्षात ठेवा, त्याच संख्येने किंवा 1 या संख्येने भाग जाणारी संख्या मूळ संख्या असते. मग अशा मूळ संख्या कोणत्या आहेत तर हे पहा, या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. त्यात समजून घ्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? 25 मूळ संख्या आहेत. मूळ संख्या म्हणजेच काय? 1 किंवा त्याच संख्येने भाग जाणारी संख्या म्हणजे मूळ संख्या. ओके, शेवटचं समजून घेऊया अपूर्णांक संख्या. अपूर्णांक संख्या ज्या संख्येची किंमत अपूर्ण असते, लक्षात घ्या, ज्या संख्येची किंमत अपूर्ण असते तिला अपूर्णांक संख्या असे म्हणतात. आता अपूर्णांक संख्या कोणत्या पद्धतीने लिहिल्या जातात तर या ठिकाणी पहा, ज्या संख्येला अंश आणि छेदाने केलेली असते त्या संख्येला आपण अपूर्णांक संख्या असे म्हणतो. त्यात पहिल्या आहेत 5/4, 9/10, 11/15 ह्या अपूर्णांक संख्या आहेत. कशा आहेत? अपूर्णांक संख्या. तर ह्या ज्या काही संख्या आहेत या संख्येवर आधारित आणखीन काही नियम आहेत, ते नियम आपण सविस्तर समजून घेऊया. जसं की या ठिकाणी आपण समजून घेतलं की वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ. आता आपण थोडक्यात समजून घेणार आहोत की वर्ग आणि वर्गमूळ. वर्ग आणि वर्गमूळ हे अगदी आपण कमी वेळेत कशा पद्धतीने काढू शकतो त्या संदर्भात आपण काही ट्रिक्स आहेत त्या समजून घेऊया. कुठेही जाऊ नका, लगेच आपण ते समजून घेऊ. आपण या ठिकाणी काही सूत्र लिहून घेतलेले आहे, त्या सूत्रानुसार आपण अगदी कमी वेळेत दिलेल्या संख्येची वर्गसंख्या आपण मिळवू शकतो गुणाकार न करता. त्यासाठी हे सूत्र महत्वाचे आहेत आणि जर आपल्याला हे सूत्र माहिती असतील तर आपण सहजरित्या ती संख्या मिळवू शकतो. त्यात पहिला आहे बघा, एकक स्थानी 1 असणाऱ्या संख्येची वर्गसंख्या काढण्याची पद्धत. जर समजा दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 1 अंक असेल तर त्या संख्येची वर्गसंख्या काढण्यासाठी एकूण 3 नियम आहेत. आता एकक स्थानी समजा 1 असेल, फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी लिहून घेऊया 21 या संख्येची वर्गसंख्या किती
आपला नियम आहे एकक स्थानी 1 असणाऱ्या संख्येची वर्गसंख्या काढणे। त्यातील पहिला नियम आहे एकक स्थानच्या 1 अंकाचा वर्ग लिहिणे। प्रथम पहिला नियम आपल्याला सांगतोय की एकक स्थानी जो अंक असेल त्या अंकाची वर्गसंख्या लिहून घ्यायची। म्हणजे एकक स्थानी आपला अंक आहे 1 ची वर्गसंख्या 1, बरोबर। दुसरा नियम आहे दशक स्थानाच्या अंकाची दुप्पट करावी व 1 च्या डाव्या बाजूस लिहावी। त्याच्यानंतर दुसऱ्या नियमाचा आपण विचार करतोय की दशक स्थानी जो अंक असेल त्या अंकाची दुप्पट करावी आणि 1 च्या डाव्या बाजूस लिहावी। ते लिहित असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, जर समजा ती बेरीज किंवा ती दुप्पट जर समजा 2 अंकी आली असेल तर त्या 2 अंकांपैकी एकक स्थानचा अंक 1 च्या डाव्या बाजूस लिहावे आणि उरलेले अंक हातचे समजावे। हे लक्षात ठेवायचं, अन्यथा आपलं उत्तर चुकणार आहे। मग तुम्ही म्हणाल सरांनी आम्हाला चुकीचा फॉर्म्युला सांगितला। बेरजा करताना आपण जर काळजीपूर्वक त्या बेरजा केल्या तर 100% आपलं उत्तर योग्यच येणार आहे, फक्त त्या ठिकाणी गोंधळून जायचं नाही। तर दशक स्थानचा अंक आहे 2 अंकाची काय करायला सांगितलेले आहे, त्या अंकाची दुप्पट करावी। आपण दुप्पट करूया, 2 चे दुप्पट किती, 2 चे दुप्पट 4 आले, बरोबर। मग हे 4 कुठे लिहायला सांगितलेले आहेत, तर 4 आपल्याला 1 च्या डाव्या बाजूस लिहायला सांगितलेले आहेत। लिहिलेत का? लिहिले। दुसरा नियम झाला। तिसरा नियम काय सांगतोय, शेवटी दशक स्थानच्या अंकाचा वर्ग करून त्यात हातचे असतील तर मिळवावे आणि ते डाव्या बाजूस लिहावे। आता जो काही उरलेला अंक आहे, शेवटी दशक स्थानचा अंक कोणता आहे, तर 2। काय म्हटलेला आहे, तर त्या 2 अंकाची वर्गसंख्या घ्यायची। आता 2 आहे म्हणून आपण 2 ची वर्गसंख्या घेतोय। जर वेगळा अंक असता तर त्या अंकाची आपण वर्गसंख्या घेतली असती आणि त्या वर्गसंख्येमध्ये जर हातचे असते तर आपण ते मिळवले असते, ओके। परंतु या ठिकाणी हातचे नाहीत म्हणून आपण काय करतोय, 2 हा दशक स्थानी असणारा अंक आहे त्याची आपण वर्गसंख्या किती, 2 ची वर्गसंख्या म्हणजे 4, पुन्हा आपण 4 या ठिकाणी लिहितोय, म्हणजे 21 या संख्येची वर्गसंख्या किती मिळाली, 441 मिळाली। महत्वाची टीप आहे, जर दिलेल्या संख्येचे एकक स्थानी 5 अंक असेल तर त्या संख्येची वर्गसंख्या काढण्याची पद्धत, त्यासाठी आपण या ठिकाणी आपल्याला 2 नियम दिलेले आहेत, ते आपण 2 नियम समजून घेऊया। त्यासाठी आपण आधी संख्या लिहून घेऊ। या ठिकाणी एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येची वर्गसंख्या काढण्याची पद्धत, त्यात पहिला नियम आहे, प्रथम जी काही संख्या दिलेली असेल त्या संख्येच्या एकक स्थानी जर 5 असेल तर त्या 5 ची वर्गसंख्या 25 लिहून घ्यायची। 5 या संख्येची वर्गसंख्या किती, 25 लिहून घेतली। दुसरा नियम, राहिलेला अंक व त्या पुढील क्रमवार नैसर्गिक संख्या याचा गुणाकार करायचा आणि त्या जो काही आलेला गुणाकार असेल तो गुणाकार 25 च्या डाव्या बाजूस लिहावे। पहा दुसरा नियम, राहिलेला अंक म्हणजेच कोणता, दशक स्थानचा अंक, बरोबर। मग राहिलेला जो काही अंक आहे तो अंक आणि त्या पुढील क्रमवार येणारी नैसर्गिक संख्या 2 नंतर क्रमवार येणारी नैसर्गिक संख्या कोणती, तर 2 नंतर क्रमाने येणारी संख्या आहे 3। मग क्रमवार येणारी नैसर्गिक संख्या या 2 संख्यांचा आपल्याला काय करायला सांगितलेला आहे, गुणाकार करायला सांगितलेला आहे। म्हणजेच 2 गुणिले 3 गुणाकार किती येतो, बरोबर 6। मग जो गुणाकार आलेला असेल तो 25 च्या डाव्या बाजूस लिहावे, म्हणजेच आपल्याला जी काही संख्या दिलेली असेल त्या संख्येची वर्गसंख्या आपल्याला मिळत असते, ओके। आता तिसरा जो काही नियम आहे तो नियम आपण समजून घेतोय की 1 किंवा 5 व्यतिरिक्त जर समजा एकक स्थानी एखादा अंक असेल तर त्या दिलेल्या संख्येची वर्गसंख्या कशी मिळवायची, त्यासाठी आपण हा नियम समजून घेतोय। आधी आपण या ठिकाणी संख्या लिहून घेऊया, 17 या संख्येची वर्गसंख्या किती, बरोबर। 17 या संख्येची वर्गसंख्या मिळवण्यासाठी पहिला नियम काय सांगतोय आपल्याला की एकक स्थानी जो अंक असेल त्या अंकाची वर्गसंख्या आधी लिहून घ्यायची। एकक स्थानी असणारा अंक आहे 7 ची वर्गसंख्या येते 49 आहे तशी लिहायची नाही।
तर त्याची फोड करायची, एकक स्थानचा जो अंक आहे तो लिहायचा आणि जो उरलेला अंक आहे तो हातचे समजायचे. ओके, हातचे 4. ओके, दुसरा नियम आहे की दोन्ही अंकांच्या गुणाकाराची दुप्पट करायची. दोन अंक कोणते आहेत तर 1 आणि 7, म्हणजेच 1 गुणिले 7 यांचा गुणाकार आला 7. बरोबर, 7 ची दुप्पट करायला सांगितलेलं आहे. 7 ची दुप्पट किती आली? 14 आली. बरोबर, मग या 14 मध्ये काय करायचे आपल्याला तर जे काही हातचे आहेत ते हातचे आपल्याला मिळवायचे. 14 अधिक 4 बरोबर किती? 18 आले. मग 18 पैकी एकक स्थानचा अंक लिहायचा आणि उरलेला अंक हातचा द्यायचा. नंतर पहिल्या अंकाचा वर्ग, पहिला अंक कोणता आहे तर 1 आहे. 1 ची वर्ग संख्या 1. बरोबर, 1 ची वर्ग संख्या 1 अधिक हा उरलेला हातचा अधिक 1 बरोबर किती आले? 2. म्हणजेच आपल्याला 17 या संख्येची वर्ग संख्या किती मिळाली? 289. समजलं? तर ठीक आहे, ह्याच पद्धतीने आपण काही उदाहरण सोडवण्यासाठी घेऊया. जर तुम्हाला सोडवता येत असतील तर ते सोडवा. तर या ठिकाणी आपण 5 उदाहरण लिहून घेतलेले आहेत सोडवण्यासाठी, किंवा आपण ते आधी समजून घेऊया आणि नंतर मग काही प्रश्न तुम्हाला सोडवायला दिले जातील. ते प्रश्न तुम्ही नक्कीच सोडवा, जेणेकरून आपला जास्तीत जास्त सराव होईल आणि आपले जे काही संख्यांवर आधारित जे काही प्रश्न असतील ते अगदीच परफेक्टरित्या आपण सोडवू शकतो. ओके, व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, परंतु पहा जेणेकरून आपल्याला ती माहिती व्यवस्थित कळेल. तर पहिला आपला उदाहरण आहे की 64, 81, 16, 24 यामध्ये वेगळा पर्याय कोणता? पहा, आपण सराव प्रश्न घेतोय. तर या ठिकाणी 64, 81, 16, 24 हे जे काही पर्याय दिलेले आहेत, या ठिकाणी 64, 81, 16 आणि 24 या गटाचा आपण विचार केला तर 64 ही वर्गसंख्या, 81 वर्गसंख्या आहे, 16 वर्गसंख्या आहे, 24 मात्र वर्गसंख्या नाही. तर या ठिकाणी वर्गसंख्या येते 25 येते, परंतु आपल्याला 24 हा पर्याय दिलेला आहे. म्हणजेच 24 हा पर्याय कसा आहे? चुकीचा आहे, वेगळा आहे. ओके, लक्षात ठेवा. आपण जरा फास्ट घेऊया. दुसरा उदाहरण आहे 6244, 3124, 6183 आणि 9285 या ठिकाणी वेगळा पर्याय कोणता? सहज आपण सोडवू शकतो. या ठिकाणी नियम काय लागू होतो तर पहा, जे काही शेवटचे अंक आहेत, आजूबाजूचे जे अंक आहेत त्या अंकांचा गुणाकार ही मधली संख्या येते. पहा, डाव्या बाजूचा शेवटचा अंक आणि उजव्या बाजूचा शेवटचा अंक या दोन अंकांचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार तुम्हाला मिळतो मधली संख्या. जसे की आता या ठिकाणी 6 गुणिले 4 गुणाकार किती आला? किती आला? 24 आला का? तसंच या ठिकाणी 3 गुणिले 4, 4 त्रिक 12. नंतर या ठिकाणी 6 गुणिले 3 किती येतो गुणाकार? येतो का? 6 1 6, 6 2 12, 6 त्रिक 18. 18 आला गुणाकार, 18 आला. परंतु या ठिकाणी 9 आणि 5 चा जर आपण गुणाकार केला तर 9 आणि 5 चा गुणाकार किती येतो? जमतंय? गुणाकार या ठिकाणी आपल्याला किती मिळत असतो? 45 मिळतो. येतोय? 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45. बरोबर. परंतु आपल्याला या ठिकाणी संख्या कोणती दिलेली आहे? 28 दिलेली आहे. म्हणून वेगळा पर्याय कोणता आहे तर 4 हा वेगळा पर्याय आहे. पुढचा पहा, 3 नंबरचा उदाहरण 6 64 27 125 या ठिकाणी हा जो काही समूह आहे हा घन संख्यांचा समूह आहे. दिलेल्या ज्या काही संख्या आहेत त्या घन संख्या आहेत. 6 मात्र वेगळी संख्या आहे, 6 ही त्या गटात बसत नाही. ओके, पुढचा पहा, गणित क्रमांक 4 242 297 167 आणि 154 वेगळा पर्याय कोणता असेल बरं? काय निकष लावाल तुम्ही?
या ठिकाणी आपण गुणाकार केला, या ठिकाणी बेरीज करायची आहे. आजूबाजूचे अंक त्यांची बेरीज, जसे की 2 + 2 4, 2 + 7 9, 1 + 7 किती येतात? 8 येतात, बरोबर. 1 + 4 बरोबर किती येतात? 5 येतात. म्हणजे चुकीची बेरीज कुठे आली? तर चुकीची बेरीज आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. पहा, लक्षात घ्या. या ठिकाणी आपण आजूबाजूच्या अंकांचा गुणाकार केला, गुणाकार तो मधल्या ठिकाणी असणारी जी संख्या आहे ती मिळाली. परंतु या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं की आजूबाजूचे जे काही 2 अंक आहेत त्या अंकांची बेरीज करा, म्हणजेच मधली संख्या तुम्हाला मिळणार आहे. आपण तेच केलं, परंतु या ठिकाणी आपल्याला उत्तर वेगळा मिळाला, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा वेगळा आहे. पुढचा पहा, 5वा. 658, 497, 366 आणि 225. हा तर अगदी सोपा आहे. कसा सोपा असेल बरं? विचार करा जरा. पहा, या ठिकाणी काय केलेलं आहे, तर संख्या आणि त्या संख्येची वर्गसंख्या, वर्ग आणि वर्गसंख्या दिलेल्या आहे. फॉर एक्झाम्पल 7, 7 ची वर्गसंख्या 49, 6, 6 ची वर्गसंख्या 36, 5, 5 ची वर्गसंख्या 25, 8, 8 ची वर्गसंख्या किती असते? किती आहे? 64 आहे. परंतु या ठिकाणी किती दिलेले आहेत? 65. म्हणजे वेगळा पर्याय कोणता आहे? तर पहिला पर्याय हा वेगळा आहे. ओके. आता तुम्हाला सोडवण्यासाठी काही उदाहरण दिले जात आहेत, ते नक्कीच तुम्ही सोडवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि माहिती उपयुक्त वाटत असेल तर नक्कीच जास्त विद्यार्थ्यांना पोहोचवण्याच्या दृष्टिकोनाने तो व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून त्याची नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळू शकेल. तर तुम्हाला सोडवण्यासाठी काही उदाहरण दिले जातात. हा तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सोडवण्यासाठी 10 उदाहरण दिलेले आहेत. आता ते उदाहरण जे काही दिलेले आहेत ते आपण जे 3 सूत्र समजून घेतलेत की एकक स्थानी 1 असणाऱ्या संख्येची वर्गसंख्या काढण्याची पद्धत, 5 असणाऱ्या वर्गसंख्या काढण्याची पद्धत, आणि त्याचबरोबर 1 किंवा 5 व्यतिरिक्त जर एकक स्थानी अंक असेल तर त्याची वर्ग काढण्याची पद्धत, असे 3 आपण महत्वाचे नियम समजून घेतले. त्याच्याच संबंधित या ठिकाणी जे काही 10 उदाहरण आहेत ते 10 उदाहरण तुम्हाला सोडवायला देण्यात आलेले आहेत. ते नक्की तुम्ही सोडवा. आणि जर त्या सूत्रांच्या माध्यमातून उत्तर मिळत नसेल तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून सांगा. असं होणारच नाही, परंतु काहींना असा प्रॉब्लेम येऊ शकतो. पुन्हा सांगतोय की जे काही नियम सांगितले ते नियम आधी व्यवस्थित समजून घ्या आणि नंतरच उत्तर मिळवा. ओके. तर ठीक आहे, आपण लवकरच पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटूया. तोपर्यंत टेक केअर.